काय पाहिजे आपल्याला? इतिहास. तू हो भरती या सिरीज मधलाच आज आपल्याला काय बघायचंय? इतिहास. इतिहास मधलं सीसॅट प्लस वन लाइनर आणि त्या वन लाइनर बद्दल काय पाहिजे आज? विश्लेषण. तर पहा, उचललेस तू मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे वर्णन कोणत्या चळवळीने केलं होतं? तर आपल्याकडे चळवळ आली होती सविनय कायदेभंग. काय आला होता? सविनय कायदेभंग. आणि या सविनय कायदेभंगाचं नेतृत्व कोण केलं होतं रे? याचं नेतृत्व केलं होतं महात्मा गांधी. कोण केलं होतं? महात्मा गांधी. आणि महात्मा गांधीने या सविनय कायदेभंग काय केला? हा केला होता कारण ब्रिटिश सरकार आपल्याकडे काय करत होतं? पहिले करत होतं ब्रिटिश राज्य करत होते कुठं? भारतावर. पण ब्रिटिशांनी काय केलं होतं? आपल्याकडे जे मीठ होतं त्या मिठावर काय केलं होता? कर लादला होता. काय लावला होता? ब्रिटिशांनी मिठावर कर. ब्रिटिशांनी मिठावर, कशावर? मिठावर कर. आणि त्या मिठावर कर लादला म्हणून महात्मा गांधींनी काय केलं होतं? चळवळ चालू केली होती. आणि त्या चळवळीचं नाव काय होतं? सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग चालू केला होता त्यांना 1930 ला. कधी चालू केला होता? 1930 ला सविनय कायदेभंगाची सुरुवात झाली आणि महात्मा गांधींनी त्यासाठी सत्याग्रह केला. आणि ब्रिटिश लोकांनी जो मिठावरचा कर होता तो कर काय केला होता? नष्ट केला होता. कोणत्या कायद्याअंतर्गत? ज्यावेळेस महात्मा गांधी सांगितलं तुम्ही सविनय कायदेभंग पाठीमागे घ्या आणि त्याच नंतर आम्ही मिठावरचा कर काय करतो? रद्द करतो. ज्यावेळेस सविनय कायदेभंग चालू झाला मिठावरचा कर काय आला? रद्द झाला. महात्मा गांधीचे काही महत्वाचे पहिला सत्याग्रह. महात्मा गांधीचा पहिला सत्याग्रह. महात्मा गांधीने पहिला सत्याग्रह केला होता 1917. कधी केला होता? 1917. आपल्या भारतात नीळ उत्पादन काय उत्पादन केलं होतं? नीळ उत्पादन. आणि त्या नीळ उत्पादनाच्या शेतकऱ्यावर काय केला होता? कर लादण्यात येत होता व शेतकऱ्याचं काय होत होतं? त्याच्यात मोठ्या प्रकारचं काय होत होतं? नुकसान. त्यासाठी नीळ उत्पादक शेतकऱ्यासाठी हा जो सत्याग्रह होता तो सत्याग्रह सर्वात पहिले कोण केला होता? तर महात्मा गांधी. त्याच्यानंतर महात्मा गांधी करतात 1918 खेडा सत्याग्रह. कोणता करतात? खेडा सत्याग्रह. आणि तो खेडा सत्याग्रह कशासाठी असतो? गिरणी कामगार. काय असतो? गिरणी कामगार. गिरणी कामगाराचे वेतन वाढणं व गिरणी कामगाराला रविवारची सुट्टी किंवा काहीतरी पगारवाढ होणं यासाठी काय केलं होतं? महात्मा गांधीनं या खेडा सत्याग्रहाचा काय केलं होता? नेतृत्व केलं होतं. त्याच्यानंतर महात्मा गांधी करतात 1920 ला करतात असहकार चळवळ. काय करतात? असहकार चळवळ. असहकार चळवळ कोण घडवून आणतं? महात्मा गांधी. त्याच्यानंतर पहा 1922 ला आपल्याकडे एक महत्वाचं कांड घडतंय. त्या कांडला म्हणतो आपण चौराचौरी हत्याकांड. कोणता असतंय? चौराचौरी. मला सांगा चौराचौरी हे शहर कोणत्या ठिकाणी? बिहार का यूपी? उत्तर प्रदेश. कोणत्या ठिकाणी? उत्तर प्रदेश. विचारतात चौराचौरी हे शहर कोणत्या शहरात कोणत्या राज्यात येतं? कोणत्या राज्यात? उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर पहा 1923 ला काय घडतंय? 1923 ला होते स्वराज्य पक्षाची स्थापना. कायची स्थापना होती? स्वराज्य पक्षाची स्थापना. कोण कोण करतं स्वराज्य पक्षाची स्थापना? सांगा बरं. मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास. कोण करतो? चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. आणि स्वराज्य पक्षाची स्थापना करतात 1923 ला. त्याच्यानंतर पहा 1942 ला चले जाओ आंदोलन. काय होतंय? चले जाओ आंदोलन. आणि त्या चले जाओ आंदोलनाचं नेतृत्व कोण करतात? महात्मा गांधी. मला सांगा महात्मा गांधीचा जन्म. महात्मा गांधीचा जन्म होतो 2 ऑक्टोबर 1869. कोणत्या ठिकाणी होतो? पोरबंदर गुजरात. कोणत्या ठिकाणी होतो? पोरबंदर गुजरात. त्याच्यानंतर महात्मा गांधीचा मृत्यू हा होतो 30 जानेवारी 1948 ला. कुठं होतो? दिल्ली. कोणत्या ठिकाणी होतो? दिल्ली. आणि या दिल्लीच्या जे महात्मा गांधीचं समाधीस्थळ आहे त्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? राजघाट. काय नाव आहे? राजघाट. हे समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी? तर दिल्ली. आणि ते कोणाचं आहे? तर कोणाचं आहे? महात्मा गांधी. आणि हा जो 2 ऑक्टोबर दिवस असतो आपण हा कोणता दिवस म्हणून साजरा करतो? अहिंसा दिवस. आणि हा 30 जानेवारी दिवस आपण शहीद दिवस म्हणून साजरा करत होतो. पण आता याच्या अगोदर याच वर्षी 2025 ला आपण कोणता दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला? 23 मार्च. कारण की ज्यावेळी भगतसिंग आणि राजगुरू आणि सुखदेव या दोघांना 1930 ला ज्यावेळेस फाशी झाली
त्यावेळेस तो दिवस आपण आज कोणता दिवस म्हणून साजरा करतो, तर शहीद दिवस. कोणता दिवस? शहीद दिवस. याच्या अगोदरचा दिवस आपण साजरा करतो 30 जानेवारी. आणि 30 जानेवारी महात्मा गांधीला कोण मारलं होतं? नथुराम गोडसे या व्यक्तीनं काय केलं होतं? महात्मा गांधीवर गोळ्या झाडल्या होते. समजलं? इंडिया काउन्सिल ऍक्ट कधी पास करण्यात आला? आपल्याकडे आला होता इंडिया काउन्सिल ऍक्ट. काय म्हणतो आपण याला? इंडिया काउन्सिल ऍक्ट. आणि ह्या ऍक्टचं काय म्हणणं होतं की ज्यावेळेस भारत जेव्हा ब्रिटिश काय करत होता? ब्रिटिश प्रांत होता. काय होता? ब्रिटिश प्रांत. आणि या ब्रिटिश प्रांतावर भारतीय सदस्यांची संख्या वाढवणे. काय करणे? ज्यावेळेस ब्रिटिश आपल्या इकडे राज्य करतोय त्यावेळेस भारतीय लोकांचं काय म्हणणं होतं की यासाठी हा इंडियन काउन्सिल ऍक्ट हा इंग्रज लोकांना आणला होता. यात म्हणणं होतं की भारतीय लोकांचा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ब्रिटिश पार्लमेंट मध्ये समावेश कोणत्या ऍक्ट नुसार केला होता? तर तो काट होता इंडियन काउन्सिल ऍक्ट 1892. याच्या अगोदर एक ऍक्ट होतो 1861 चा. कोणता येतो? 1861 चा ऍक्ट होतो आणि त्या ऍक्टचे नाव असतं इंडिया काउन्सिल ऍक्ट. कोणता असतो? 1861 इंडिया काउन्सिल ऍक्ट. आणि या इंडिया काउन्सिल ऍक्ट मध्ये असं नमूद केलं जातं की ब्रिटिशचे 6 ते किती 12 सदस्य. किती सदस्य? ब्रिटिशचे 6 ते 12 सदस्य. आणि हे 6 ते 12 सदस्य मिळून आपल्या इकडे आता सध्याचं जे राज्यपाल पद आहे ना, कोणतं? राज्यपाल. त्यावेळेस असं पद राहायचं गव्हर्नर म्हणून. काय म्हणून? गव्हर्नर. त्याला म्हणतात गव्हर्नर जनरल. काय म्हणतो ते? गव्हर्नर जनरल. 12 ते 6 सदस्य मिळून एक गव्हर्नर जनरल काय होता? निवडला जात होता. पण कोणत्या कायद्याअंतर्गत? इंडिया काउन्सिल ऍक्ट. पण या 6 ते 12 मध्ये एकही भारतीय व्यक्ती राहत नव्हता. ज्यावेळेस 1892 चा ऍक्ट होतो त्यानुसार भारतीय व्यक्तीची काय केली ती समावेश केला जातो आणि त्याचनुसार परत एक कोणता एक भारत मंत्री म्हणजे गव्हर्नर निवडला जात होता. कोणत्या ऍक्ट नुसार? तर इंडिया काउन्सिल ऍक्ट नुसार. कोणत्या व्हायसरायच्या काळात आयसीसीची परीक्षा भारत व इंग्लंड दोन्ही मध्ये घेण्यात सुरुवात झाली? तर कोण होता? लॉर्ड रिनिंग. हा जो लॉर्ड रिनिंग हा व्हायसराय होता. या व्हायसरायच्या काळात भारतात पहिली आयसीएच कायची परीक्षा? आयसीएच परीक्षा. पण मला सांगा आयसीएच परीक्षा उत्तीर्ण होणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण? सत्येंद्रनाथ बॅनर्जी. कोण होता? सत्येंद्रनाथ बॅनर्जी का सत्येंद्रनाथ टागोर? सत्येंद्रनाथ टागोर. कोण? सत्येंद्रनाथ. आयसीएस सत्येंद्रनाथ टागोर हा व्यक्ती झाला होता कधी? 1863 मध्ये. कधी झाला होता? 1863 मध्ये पहिली परीक्षा उत्तीर्ण होतो आणि ती परीक्षा उत्तीर्ण होतो तो इंग्लंड मध्ये. कुठे होतो? इंग्लंड या ठिकाणी. आणि सत्येंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोरचे काय असतात? मोठे बंधू असतात. कोणाचे? रवींद्रनाथ टागोरची. जो सत्येंद्रनाथ टागोर हा व्यक्ती असतो आणि हा व्यक्ती आयसीएच ची पहिली परीक्षा काय होतो? पास होतो. कोणत्या वर्षी होतो? 1863 ला. आणि भारत आणि इंग्लंड मिळून यामध्ये दोन्ही मध्ये जे कोणत्या व्हायसरायच्या काळात ही परीक्षा घेतली जाते? तर कोणत्या काळात? लॉर्ड रिडिंग. नाव ऐकलं तुम्ही? लॉर्ड रिडिंग नाव ऐकलं का? बरं मला सांगा इंग्रजी भाषेचा पाया कोण लावला होता? इंग्रजी भाषा कोण होता? लॉर्ड मेकले. लॉर्ड मेयो. कोण आणला होता इंग्रजी भाषा आपल्याकडे? लॉर्ड मेयो. मला सांगा बंगालची फाळणी कोण केली? आपल्या बंगालची फाळणी कोण केली होती? तर लॉर्ड, ध्यानात ठेवा, लॉर्ड कर्झन. कधी केली होती? 1905. त्याच्यानंतर मला सांगा बंगालच्या फाळणीनंतर रेल्वे सेवा कोण सुरू केली? रेल्वे सेवा व टपाल सेवा लॉर्ड डलहौजी. मला सांगा राष्ट्रीय काँग्रेसच्या वेळेस कोण होता भारत मंत्री किंवा व्हायसराय? राष्ट्रीय काँग्रेस स्थापना कधीची? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना याची स्थापना 1885 आणि त्यावेळेस व्हायसराय होता कोण होता? लॉर्ड डफरीन. ला कोण होता? लॉर्ड डफरीन. मला सांगा
पहिला व्हायसराय कोण होता? भारताचा पहिला व्हायसराय, भारताचा पहिला व्हायसराय, भारताचा पहिला व्हायसराय भारताचा पहिला लॉर्ड विल्यम बेंटिंग होता का लॉर्ड कॅनिंग होता? अरे लॉर्ड कॅनिंग होता. कोण होता? लॉर्ड कॅनिंग. कोण होता? भारताचा पहिला व्हायसराय म्हणून कोणाची निवड झाली होती? लॉर्ड कॅनिंग. मला सांगा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? भारताचा शेवटचा लॉर्ड माउंटबॅटन. कोण होता? लॉर्ड माउंटबॅटन. याच्यात कन्फ्युज व्हायचं नाही. त्याच्यानंतर पहा 1919च्या मॉर्टिंगू चेम्सफोर्ड घटनात्मक काय आहे? आपल्याकडे कायदा होतो 1919चा मॉर्टिंगू चेम्सफोर्ड. हा घटनात्मक सुधारणा कायद्याच्या वेळी भारताचे व्हायसराय कोण होता? काय होतं? आपल्याकडे दोन व्यक्ती निवडले होते. हा मॉर्टिंगू आल्लखे आणि चेम्सफोर्ड आल्लखे दोन्ही काय आहेत? व्यक्ती आहेत. व्यक्तीचे नाव आहेत. ते काय आहेत? व्यक्तीचे नाव आहेत. हा जो मॉर्टिंगू असतो का 1919 मध्ये, कधी हा जो मॉर्टिंगू असतो, कोण? मॉर्टिंगू. हा मॉर्टिंगू असतो भारत मंत्री. कोण असतो? भारत मंत्री. आणि यालाच नाव दिलं होतं सचिव. काय दिलं नाव होतं? सचिव. आणि हा जो चेम्सफोर्ड असतो, कोण असतो? चेम्सफोर्ड. हा जो चेम्सफोर्ड असतो तो कोण असतो? व्हायसराय. कोण असतो? व्हायसराय. आणि हा 1919च्या मॉर्टिंगू चेम्सफोर्ड कायद्याचं म्हणणं काय असते? ज्यावेळेस घटनात्मक सुधारणा होते आपल्याकडं काय होते? आपल्याकडे दुहेरी शासन लागू होतं. काय होते? दुहेरी शासन. दुहेरी शासन व्यवस्था. दुहेरी शासन व्यवस्था हा जो चेम्सफोर्ड असतो हा दुहेरी शासन व्यवस्था लागू करतो. आणि या दुहेरी शासनाचं म्हणणं असतंय जे काही कायदे असतात ते काही कायदे इंग्रजाकडे आणि काही कायदे काही विषय कोणाकडे? भारतीय लोकांकडे. काही विषय ब्रिटिश प्रांतात आणि काही विषय कुठं? भारतीय मंत्र्याकडे. कोणाकडे? भारतीय मंत्र्याकडे. आणि कोणत्या कायद्याअंतर्गत? जो 1919चा मॉर्टिंगू चेम्सफोर्ड कायदा असतो त्या कायद्याअंतर्गत दुहेरी शासन व्यवस्था लागू करतो. तो कोण करतो? मॉर्टिंगू चेम्सफोर्ड. विचारतात 1919च्या कायद्याअंतर्गत भारताचा भारतमंत्री कोण होता? तर कोण सांगायचा? मॉर्टिंगू. कोण सांगायचा? मॉर्टिंगू. आणि जर व्हायसराय विचारला तर सांगायचा कोण? चेम्सफोर्ड. कोण सांगायचा? चेम्सफोर्ड. पहा अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर काय असतो? हा जो सिकंदर नावाचा व्यक्ती असतो, कोण असतो? सिकंदर. हे कोणत्या देशाचे राजे होते? तर कोणता? ग्रीस मधील मेसिडोनिया. कुठला होता? ग्रीस मधील मेसिडोनिया या ठिकाणी या सिकंदरचा काय झाला होता? जन्म या ठिकाणी झाला होता. पेले या ठिकाणी. कुठं झाला होता? पेले या मेसिडोनिया मधले काय एक शहर, आणि त्या शहरामध्ये सिकंदरचा काय झाला होता? जन्म. या सिकंदरचा जन्म होतो पहा 353 इसवी सन पूर्व. कुठं होतो? 353 इसवी सन पूर्व. आणि कोणत्या ठिकाणी होतो? तर तो पेले या ठिकाणी. बरं मला सांगा सिकंदरचा जो राजदूत होता त्या सिकंदरच्या राजदूतचं नाव सांगा बरं. राजदूत. हा जो सिकंदरचा जो राजदूत होता त्या राजदूतचं नाव होतं सेल्युकस निकेटर. काय होतं? सेल्युकस निकेटर. नाव ऐकलं का? सिकंदरचा राजा कोण होता? तर सेल्युकस निकेटर हा महत्वाचा त्याचा कोण होता? सेनापती. कोण होता? सेनापती. आणि याचा मृत्यू झाला होता इसवी सन पूर्व 322. कधी झाला होता? 322 इसवी सन पूर्व या सिकंदरचा काय होतो? मृत्यू होतो. आणि याचा विचारतात सिकंदरचा महत्वाचा जो सेनापती असतो सेल्युकस निकेटर हा सर्वात जास्त विचारला जातो. तो कोणत्या देशाचा आहे? तर ग्रीस मधील कोणता? मेसोडोनिया. कोणत्या देशाचा आहे? मेसोडोनिया. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होतं? तर जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाडगे. बरं मला सांगा राजश्री शाहू महाराज अत्यंत महत्वाचा काय आहे? एक राजा पण आणि काय एक समाज सुधारक आहे. काय? राजश्री शाहू महाराज एक समाज सुधारक. काय? समाज सुधारक. बरं मला सांगा राजश्री शाहू महाराजचा जन्म. राजश्री शाहू महाराजचा जन्म झाला होता 26 जून 1874. कोणत्या वर्षी झाला होता? 26 जून 1874 ला यांचा जन्म होतो कागल या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी होतो? कागल. आणि कागल हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विचारलं तर सांगायचं कोणत्या? कोल्हापूर. कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. हा जो 26 जून हा दिवस आहे आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून. कोणता? सामाजिक न्याय दिवस. सामाजिक
न्याय दिवस म्हणून साजरा करतो? बरं मला सांगा राजश्री शाहू महाराजांचं पूर्ण नाव जर विचारलं, राजश्री शाहू महाराजांचं पूर्ण नाव विचारलं तर सांगायचं यशवंत जयसिंगराव घाटगे. ते कोणत्या घराण्यातले होते तर कोणत्या घराण्यातले होते? घाटगे घराण्यातले. त्याच्यानंतर विचारतात त्यांच्या आईचे नाव. मला सांगा त्यांच्या आईचे नाव काय होतं? राधाबाई. काय होतं? राधाबाई. आणि याच राजश्री शाहू महाराजाला एका बाईने दत्तक घेतलं होतं. काय केलं होतं? दत्तक घेतलं होतं. त्यांच्या त्या दत्तक घेतलेल्या आईचे नाव विचारतात बरं का. दत्तक घेतलेल्या आईचे नाव होतं आनंदीबाई. काय होतं? आनंदीबाई. आणि जर विचारलं पत्नीचे नाव तर पत्नीचं नाव सांगायचं काय? लक्ष्मीबाई. बरं मला सांगा राधानगरी धरणाचं नाव काय? राधानगरी जलाशयाचं नाव काय? राधानगरी जलाशयाचं नाव काय आहे? लक्ष्मी सागर जलाशय. काय? लक्ष्मी सागर जलाशय राधानगरी. मला सांगा राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण कोणत्या नदीवर? किती वेळा सांगितलं? भोगावती नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? भोगावती. आणि या जलाशयाचं नाव आहे लक्ष्मी सागर. काय नाव आहे? लक्ष्मी सागर नाव राजश्री शाहू महाराजांनी या जलाशयाला दिलेलं आहे. कारण ते नाव कोणाचं होतं? त्यांच्या पत्नीचं. कोणाचं नाव होतं? पत्नीचं. आणि त्या पत्नीच्या नावावरून या राधानगरी. आणि हे जलाशय जर विचारलं कोणत्या जिल्ह्यात सांगायचं? कोणत्या? कोल्हापूर. बरं मला सांगा हा जो व्यक्ती आहे कोण? राजश्री शाहू महाराज यांच्या वडिलाचं नाव होतं जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे. या व्यक्तीने काय केलं होतं पहा? पहिलं वसतिगृह. काय केलं होतं? पहिले वसतिगृह स्थापन केलं होतं. आणि ते वसतिगृह स्थापन केलं होतं 1896 मध्ये. कधी केलं होतं? 1896. आणि त्या वसतिगृहाचं पहिलं वसतिगृह होतं ते वसतिगृहाचं राजाराम वसतिगृह. काय होतं? राजाराम वसतिगृह. आणि त्या वसतिगृहाची स्थापना केली होती 1896. त्यासाठी मागासवर्गीयांना पहिले 50% आरक्षणाची जी तरतूद केली होती ती कोणत्या व्यक्तीने केली होती तर कोणत्या व्यक्तीनं? राजश्री शाहू महाराज. काय? मागासवर्गीयांना 50% आरक्षण. आणि ते 50% आरक्षण दिलं होतं त्यांना 1905 मध्ये. कधी दिलं होतं? 1902 मध्ये. कधी दिलं होतं? 1902. मागासवर्गीयांना 50% आरक्षणाची नमूद केली होती 1902. आणि अस्पृश्यांसाठी पहिलं वसतिगृह. कानासाठी? अस्पृश्यांसाठी पहिले वसतिगृह. आणि ते पहिली वसतिगृह स्थापन केलं होतं 1907. आणि ज्या वेळेस महाराष्ट्रात कोणत्या? महाराष्ट्रात आपल्याकडं जे तलाठी पद आहे, तलाठी पद निर्माता कोणाला म्हणतात तर कोण म्हणतात? शाहू महाराज. आणि यावेळेस तलाठी पदाच्या अगोदर आपल्याकडे होते कुलकर्णी. कोणते लोक होते? कुलकर्णी लोक. गावाचा गावगाडा चालत होते. ते कुलकर्णी वतने रद्द करून काय करून? कुलकर्णी वतने रद्द करून तलाठी पद निर्माण. कोणतं पद? तलाठी पद निर्माण. आणि ते तलाठी पद निर्माण केलं होतं त्यांना 1907 मध्ये. कधी केलं होतं? 1907. विचारतात राजश्री शाहू महाराजांना तलाठी पद कोणत्या वर्षी निर्माण केलं तर सांगायचं 1907 ला. मला सांगा ज्या वेळेस जिथं तलाठ्याचं ऑफिस असते त्या तलाठीच्या ऑफिसला आपण काय म्हणतो? काय म्हणतात? सजा. काय ओळखतात? सजा. लक्षात ठेवा. जो तलाठी असतो त्या तलाठीच्या जो त्याचं ठिकाण असते त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो? सजा. पोलीस भरती प्रश्न विचारला गेलेला आहे बघा. आरक्षणाचा जनक कोण आहे? राजश्री शाहू महाराज. आझाद हिंद सेनेची हंगामी सरकार कधी स्थापन करण्यात आलं तर कधी आलं होतं? 21 ऑक्टोबर 1943. बरं मला सांगा आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? याची स्थापना केली होती रासबिहारी बोस. कोण केली होती? रासबिहारी बोस. कोणत्या व्यक्तीने केली होती? आणि ती रासबिहारी बोसने केली होती 1942 ला. बरं मला सांगा रासबिहारी बोसने 1942 ला कोणत्या ठिकाणी स्थापना केली त्याची? कुठे केली होती? सिंगापूर. कोणत्या ठिकाणी केली होती? सिंगापूर. आणि हे जे हंगामी सरकार असते 21 ऑक्टोबरचं ते पण जे सरकार असते ते कोणत्या ठिकाणून चालते? सिंगापूर या ठिकाणून चालते. आणि त्याच्यानंतर काय होतं? ही आझाद हिंद सेना असते. या सेनेचा रासबिहारी बोस यांचा मृत्यू होतो. आणि त्याच्यानंतर त्याचं नेतृत्व कोण करते? सुभाषचंद्र बोस. कोण करतो? नेताजी सुभाषचंद्र
बोस हा व्यक्ती, आणि ही जी आझाद हिंद सेना असते ही काय साठी, ब्रिटिशांना, जे ब्रिटिश सैनिक असते काय असते, ब्रिटिश सैनिकांना यांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी, काय साठी, लढा देण्यासाठी निर्माण केलेलं ही एक जी संस्था होती, त्या संस्थेचं नाव होतं आझाद हिंद सेना, आणि ती केली होती रासबिहारी बोस या व्यक्तीनं. कधी केली होती, 1942 ला. आणि त्यांचं हंगामी सरकार स्थापन करतो. ते हंगामी सरकार कोण स्थापन करतं माहिती का, ते करतंय नेताजी सुभाषचंद्र बोस. कोण करतो, नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस हे हंगामी सरकार काय करतंय, स्थापन करते 1943 ला. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलं होतं, तर कधी आलं होतं, 1911. बरं मला सांगा, ही गेटवे ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी, मुंबई. कोणत्या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया स्थापन झालेलं आहे. बरं मला सांगा, हे गेटवे ऑफ इंडिया आपण कशासाठी स्थापन केलं होतं, कोणाच्या भेटीसाठी, तर ते केलं आपण पंचम जॉर्ज, कोण, पंचम जॉर्ज आणि क्वीन मेरी, राणी मेरी नाही, कोण आहे, क्वीन मेरी, या दोन व्यक्तीसाठी काय केलं होतं, यांच्या भेटीसाठी आपण हा जो गेटवे ऑफ इंडिया काय केला होता, उभारला होता. कोणत्या वर्षी, 1911 ला प्रवेशद्वार काय केलं होतं, ओपन. परंतु याचं बांधकाम काय झालं होतं, याचं बांधकाम झालं होतं 1924 ला पूर्ण. कधी झालं होतं, 1924 ला गेटवे ऑफ इंडियाचं काय होतं, बांधकाम. पण मला सांगा, गेटवे ऑफ इंडियाची उंची सांगा, उंची याची फूटमध्ये सांगा आणि मीटरमध्ये सांगा, फूट आणि मीटर. जर विचारलं तर सांगायचं 26 फूट, आणि जर विचारली मीटरमध्ये विचारले तर 85 मीटर. किती मीटर आहे, 26 फूट आणि 85 मीटर या गेटवे ऑफ इंडियाची उंची आहे. आणि हा गेटवे ऑफ इंडिया समुद्रात कोणत्या, आपलं जे बंदर असते कोणत्या बंदरात आहे, समुद्रात कोणत्या बंदरावर ते सांगायचं, अपोलो बंदर. कोणतं बंदर, अपोलो बंदर. अपोलो बंदरावर वसलेलं एक गेटवे ऑफ इंडिया आहे, समजलं. त्यानंतर ब्रिटिशांविरुद्ध क्रांतिकारकांना गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती, लाला हरदयाळ. कोणी केली होती, लाला हरदयाळ. काय होतं, गदर पार्टीची स्थापना, कालच तुम्हाला एक प्रश्न आपण प्रश्न पत्रिका उघडली होती, त्यात प्रश्न होता, गदर पार्टीची स्थापना कोणी केली, तर कोणी केली होती, लाला हरदयाळ. यानं कुठे केली होती, अमेरिका. कुठे केली होती, अमेरिका. आणि अमेरिकेमध्ये एक शहर आहे सान फ्रान्सिस्को. कोणतं आहे, सान फ्रान्सिस्को. या ठिकाणी अमेरिका ध्यानात ठेवा फक्त, बाकी काही ध्यानात नका ठेवू. अमेरिका या ठिकाणी त्याने केली होती 1913. कोणत्या वर्षी केली होती, 1913. लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना केली होती. या गदर पार्टीचं एक वृत्तपत्र होतं बा, काय होतं, वृत्तपत्र. आणि अतिशय महत्वाचं वृत्तपत्र आहे. पहिला या ही जी संघटनेचं नाव फक्त गदर होतं, काय होतं, गदर. आणि हिंदुस्तान काय होतं, हिंदुस्तान गदर, हिंदुस्तान. याचं जे एक वृत्तपत्र होतं हिंदुस्तान गदर नावाचं. आणि इथून नाव पडलं हिंदुस्तान गदर पार्टी. काय नाव पडतंय, हिंदुस्तान गदर पार्टी. सगळ्यात पहिले ज्यावेळेस 1913 ला स्थापन होते त्यावेळेस फक्त गदर नाव असते, काय असते, गदर. आणि ज्यावेळेस ते वृत्तपत्र काय करतात, चालू करतात, त्यावेळेस त्याचं नाव काय असते, हिंदुस्तान गदर पार्टी. काय असते, हिंदुस्तान गदर पार्टी असं नाव ठेवलेलं असते. त्याच्यानंतर हा जो कोण असतोय, हा हरदयाळ असतो, तो त्या क्रांतीचा महामंत्री असतो. कोण असतो, महामंत्री म्हणून ओळखले जाते. आणि हो अमेरिकेत जाऊन या गदर पार्टीचं आपलं जे भारताचं नेतृत्व कोण करतो, लाला हरदयाळ. अमेरिकेत जाऊन या गदर पार्टीचं भारताचं नेतृत्व फक्त हा एकच व्यक्ती करतो, बाकी सगळे व्यक्ती कुठले असतात, अमेरिकेमधले असतात. त्याच्यानंतर पहा, दिने इलाहीची स्थापना बादशाह अकबराने केव्हा केली होती, 1582 ला. कधी केली होती, 1582 ला पहिली. पण कशाची, दिने इलाही. दिने इलाही हा एक मुस्लिम धर्म काय संबंधित आहे, मुस्लिम धर्माची याचना करण्यासाठी, कायसाठी, याचना करण्यासाठी. आणि ती कोण चालवली होती, अकबरानं. कोण चालवली होती, अकबर. मला हाने जो अकबर एक मुघल सम्राट होता, कोणता होता, मुघल सम्राट. आणि मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली होती, मुघल साम्राज्याची स्थापना, तर मुघल साम्राज्याची स्थापना केली होती बाबर. कोणी केली होती, बाबर. आणि हा जो बाबर नंतर कोण येतो, हुमायून. आणि हुमायून नंतर कोण येतो, अकबर. काय होतो, हा जो अकबर असतो, हा अकबर दिने इलाही ही काय करतो, संस्था काय करतो, चालवतो. परंतु हिला नष्ट करतो. काय, ही दिने इलाही नष्ट. पण मला सांगा, ही नष्ट कोणी केली असं बरं, तर नष्ट केली होती औरंगजेब. कोणत्या व्यक्तीने केली होती,
औरंगजेब. औरंगजेबानं काय केलं होतं, ही नष्ट केली होती कोणती, दिनइलाही ही संस्था, पण चालू केली होती कोण, अकबरानं. अकबराचा जो दरबार होता त्या दरबारात किती रत्न होते, दरबारात त्याच्या 9 रत्न होते. किती रत्न होते, 9 रत्न. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये किती 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 प्रधान होते, 8. किती होते, 8. म्हणून त्याला काय म्हणतात, अष्टप्रधान म्हणून ओळखले जात होतं. आणि जो अकबर होता त्या अकबराच्या काय होतं, आणि महत्वाचा कोण होता बरं, एक रत्न, बिरबल. कोण होता, बिरबल नावाचा एक महत्वाचा काय होता, एक रत्न होता. आणि तो अकबराचा कोण होता, प्रधान. कोण होता, प्रधान म्हणून ओळखला जात होता. पहा, जी मुघल साम्राज्य असते त्यांची पाहायला कोण येतो, बाबर येतो. त्याच्यानंतर येतो हुमायून. त्याच्यानंतर येतो अकबर. त्याच्यानंतर येतो जहागीर. मी परत लिहून द्यायचं तुम्हाला, कारण काय तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, तुमच्या लक्षात काहीच राहत नाही. जहागीर. त्याच्यानंतर कोणता येतो, अकबर, जहागीर. त्याच्यानंतर येतो शहाजहान. आणि शेवटचा येतो औरंगजेब. कोण येतो, औरंगजेब बादशाह. याची समाधी कुठे, खडकी. कोणत्या ठिकाणी, खडकी या ठिकाणी या औरंगजेबाची काय आहे, कबर आहे. बाबर, हुमायून, अकबर, जहागीर, शहाजहान आणि औरंगजेब असे काही मुघल साम्राज्याची काय. आणि अकबराचा जो कार्यकाळ असतो काय असतो, अकबराचा कार्यकाळ 1526 ते 1605 कधीपर्यंत आहे, 1526 ते 1605. मला सांगा 1526च्या काळात कोणते युद्ध घडलेलं आहे, पानिपतचं युद्ध. कोणतं घडलेलं आहे, पानिपतचं पहिलं का दुसरं, पानिपतचं पहिलं युद्ध कोणाकोणा झालं होतं, अकबर आणि हिमू नाही, ते कोणतं दुसरं युद्ध आहे, बाबर आणि इब्राहिम लोधी. कोण झालं होतं, बाबर आणि इब्राहिम लोधी झालं होतं पानिपतचं पहिलं युद्ध. कसं लक्षात राहत नाही तुमच्या, दुसरं युद्ध काय झालं होतं 1556 ला अकबर आणि हिमू. आणि तिसरं युद्ध झालं होतं 1761. कोणाकोणा झालं होतं, अहमद शाह अब्दाली आणि मराठी. कोणाकोणा झालं होतं, अहमद शाह अब्दाली आणि मराठी. या 3 लोकात हा जो बाबर असतो, बाबरचा कार्यकाळ सुरू होतो 1526 पासून. कधीपासून सुरू होतो, 1526. आणि त्याचा मृत्यू होतो 1530. हा जास्त काळ टिकत नाही. आणि ह्या कमीत कमी 4 वर्षाच्या काळात तो इतके प्रत्येक वर्षी युद्ध लढतो. काय करतो, प्रत्येक वर्षी 1526 ला युद्ध लढतो पानिपतचं. त्याच्यानंतर 1527 ला कोणतं युद्ध होतो, खानवा. त्याच्यानंतर 1528 ला कोणतं युद्ध होतो, हल्दी का चंदेरी. आणि 1529 ला कोणतं युद्ध होतो, घागरा. कोणतं, घागरा. आणि या तिन्ही युद्धात काय करतो, हरत नाही. काय करतो, हरत नाही. परंतु त्या बाबरचा त्या ठिकाणी 1530 ला काय होतो, मृत्यू होतो. त्याच्यानंतर पहा, बाल हत्या प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी पास झाला, कोणता कायदा आहे, बाल हत्या प्रतिबंधक कायदा. आणि हा झाला होता 1829 ला. तर मला सांगा, हा कायदा कोण केला होता, लॉर्ड विल्यम बेंटिंग. लॉर्ड विल्यम बेंटिंगने हा कायदा काय केला होता, पास केला होता. आणि तो कायदा कधी केला होता, 1801. सतीप्रथा पण आहे 1829 ला. आणि बाल हत्या प्रतिबंधक पण कायदा 1829 लाच आहे. आणि तो त्याचाच काळ झालेला आहे, कोणाच्या, लॉर्ड विल्यम बेंटिंग. आणि लॉर्ड विल्यम बेंटिंगनं 1829 ला सतीप्रथा बंद केली होती. काय केली होती, सतीप्रथा बंद करणारा जो व्हायसराय होता तो कोण होता, लॉर्ड विल्यम बेंटिंग. याच्याकडे काय होते, आपल्याकडे बाल हत्या प्रतिबंधक कायदे गृह येते. काय येते, बाल हत्या प्रतिबंधक गृह. आणि ते गृहाची सुरुवात करते महात्मा फुले. कोण करते, महात्मा फुले. आणि हे महात्मा फुले नंतर याचं सर्व कारभार सांभाळते कोण, त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले. भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखतात, तर सावित्रीबाई फुले. आणि शिक्षणाचा जो उद्गार असतो ते कोणाला म्हणतात, महात्मा फुले. सर्वात पहिली शाळा कुठं काढली होती यांना, पुणे या ठिकाणी. भिडेवाडा कोणत्या ठिकाणी काढली होती, भिडेवाडा. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे, सातारा कटगुण. कोणत्या ठिकाणी झाला आहे, सातारा कटगुण. 11 एप्रिल 1827. लक्षात ठेवा, 11 एप्रिल 1827. आणि सावित्रीबाई फुलेचा जन्म सांगा किती झालेला आहे, 3 जानेवारी 1900 किती, 1848. कधी झालेला आहे, 1848. हे पण लक्षात ठेवा. करा सर पण झाले ना.